गाईज, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हिरव्या मुगाची भाजी. कांदा वगैरे टाकून मस्त अशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये मी 2 कांदे घेतलेले आहेत, मोठे कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. ते मी एक कांदा आहे त्यातला, तो मी असा बारीक स्लाईसमध्ये काटणार आहे. आणि दुसरा कांदा आहे तो आपण नॉर्मल जो गोल चिरतो तो कांदा तसा चिरणार आहे. आणि मी एक अर्धी वाटीच्या थोडंसं जास्त मी मूग घेतलेलं आहे. मूग आपल्याला एकदा दोनदा धुवून व्यवस्थित घ्यायचं आहे. त्यानंतर मी कढईमध्ये तेल वगैरे टाकलं आहे. त्याच्यामध्ये आपण टाकतो जिरं, मोहरी ते टाकलेलं आहे. आणि त्यानंतर मग मी कांदा टाकलेला आहे. कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिट चांगला मीडियम गॅसवर भाजायचा. फुल गॅसवर भाजलं पण कांदा लगेच करपतो. आणि बारीक गॅसवर भाजल्यानंतर तो कांदा पूर्ण लई सॉफ्ट होऊन जातो. त्यामुळे मीडियम गॅसवर भाजायचा आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये घरगुती अद्रक लसूण पेस्ट बनवलेली आहे मी तीही टाकलेली आहे. आणि त्यानंतर मी आपला तिखट असते ना, मी तेही टाकलेलं आहे. आपलं चवीपुरतं जेवढं तिखट पाहिजे तेवढं. त्यानंतर मी थोडंसं चांगलं 1 ते 2 मिनिट भाजून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी अदर स्पायसेस पण टाकणार आहे. त्याच्यामध्ये जिरा पावडर, धनिया पावडर, यात लाल तिखट हे पण टाकलेलं आहे. त्यानंतर मी खोबऱ्याचा मसाला पण 2 ते 3 चम्मच टाकलेला आहे. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता. मी 2 ते 3 चमचे टाकलेला आहे. त्यानंतर त्याला पण आपण 1 ते 2 मिनिट चांगलं हलवून घेणार आहोत, जेणेकरून त्यातलं म्हणजे हे असते ना, ते खोबरं असते ना, ते सॉफ्ट हो यासाठी. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून 1 ते 2 मिनिट आपण चांगलं भाजून घेणार आहोत. मला थोडंसं कमी वाटलं म्हणून खोबरं मी अजून थोडं टाकलेलं आहे. पाणी टाकून 1 ते 2 मिनिट चांगलं आपण भाजून घेऊया. त्या काय होतं, मसाले चांगले भाजले जातात, त्याच्यातलं कच्चापण पण जातो. आणि त्यानंतर मग झाकण टाकून मी 2 ते 3 मिनिट भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये आपण जे भिजू घातलेलं मोडाचं मूग आहे ते घेणार आहोत. ते टाकलं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर त्याला 1 ते 2 मिनिट चांगलं आपण हलवून घेणार आहोत. त्यानंतर मी त्याच्यावर झाकण टाकून 1 ते 2 मिनिट ठेवणार आहे. आणि त्यानंतर मग मी पाणी टाकणार आहे. चवीपुरतं नमक पण टाकून घेत आहोत. त्यानंतर आपण 1 ते 2 मिनिट चांगलं त्याला हलवून, तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता. मला थोडंसं पातळ पाहिजे होतं आणि शिजायला पण ह्याला थोडा टाईम लागतो, त्यामुळे पाणी थोडं जास्तच होता. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये आपल्याला काय जर हे टाकायचं असलं तर आपण काही पण टाकू शकतो. ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर वगैरे पण टाकणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली झालेली आहे भाजी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. अजून अशाच रेसिपींसाठी माझ्या